नमस्कार. आपली न्यू प्लेलिस्ट सुरू होत आहे कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. आता रिअल नंबर सिस्टीम हा कन्सेप्ट तुम्हाला चांगला माहीत असेलच. स्कूल लेवलला आपण रिअल लाईनचं रिप्रेझेंटेशन असेल किंवा रिअल नंबर्सवर सगळे बायनरी ऑपरेशन्स असतील किंवा रिअल नंबरच्या प्रॉपर्टीज असतील, हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, हा कुठला सेट आहे का, किंवा ह्याचे इलेमेंट्स म्हणजे ह्याचे मेंबर्स काय असतात, कसे रिप्रेझेंट केले जातात, त्याच्यावर काही बायनरी ऑपरेशन्स होतात का, हे होत असतील तर ते कशा मेथडने होतात वगैरे, हे सगळं डिटेल आपण ह्या चॅप्टरमध्ये या टॉपिकमध्ये बघणार आहोत. आता आपल्याला रिअल नंबर सिस्टीममध्ये काय काय असतं हे माहिती आहे. सगळे रॅशनल, इरॅशनल, नॅचरल नंबर सगळ्यांचा मिळून जो झालेला असतो त्याला आपण रिअल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर्स असं म्हणतो. रिअल लाईनवर ते रिप्रेझेंट केले जातात. सो रिअल लाईनबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे. लेफ्ट टू राईट गेलं की काय असणार, ते इन्क्रीज होत जातात नंबर. सो त्याच्यात ग्रेटर दॅन, लेस दॅन असा कन्सेप्ट पण असतो रिअल नंबर्समध्ये. म्हणजे अगदी आपण मॅथ्समध्ये पहिलीपासून जे सगळे नंबर्स यूज केले ते सगळे रिअल लाईनमधले, रिअल नंबर सेट्समधलेच नंबर्स आहेत. आता अजून याच्यापेक्षा काही वेगळे नंबर्स आहेत का? सपोज आपण एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं की x² इज इक्वल टू -16. तर हे इक्वेशन पटकन दिसायला सोपं वाटतंय, पण हे सॉल्व करता येईल का? आता x² इज इक्वल टू 16 असतं तर लगेच एका मिनिटात आपण हे सॉल्व केलं असतं. म्हणजेच काय, दोन इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय, एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणं म्हणजे सोल्युशन. ते सोल्युशन काढण्यासाठी जी काही प्रोसेस करायला लागेल ती करायची असते. एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर इथे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग स्क्वेअर रूट घेतलं की काय मिळेल आपल्याला, स्क्वेअर रूट बोथ साईडला घ्यायला लागेल. त्यामुळे याचं स्क्वेअर रूट x आणि याचं स्क्वेअर रूट +or -4. त्यामुळे याचं सोल्युशन आपल्याला मिळालं आणि त्याचे दोन नंबर्स आले. कारण पॉझिटिव्ह रिअल नंबरला दोन रूट्स असतात, एक पॉझिटिव्ह रूट असतं अँड निगेटिव्ह. सो इट विल बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, अशी ती दोन रूट्स पॉझिटिव्ह रिअल नंबरला असतात. बट निगेटिव्ह रिअल नंबर आपण घेतला आणि जर त्याचं स्क्वेअर रूट काढायला घेतलं तर त्याचं स्क्वेअर रूट पॉसिबल नाही. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट तुम्ही फाइंड आउट करू शकत नाही. सो तो जो नंबर येईल किंवा ते जे सोल्युशन आपण म्हणू त्याला, तर ते सोल्युशन रिअल नंबर सिस्टीममध्ये असणार नाही. मीन्स x² इज इक्वल टू -16 हा सॉल्व नाही करता येणार रिअल नंबरमध्ये, याचा आन्सर जाणार नाही. त्यामुळे जसं पॉझिटिव्ह नंबर बघत आपण म्हणतो, पॉझिटिव्ह नंबर्स कुठे घ्या, x² इज इक्वल टू +3 घेतला तर एक्सच्या व्हॅल्यू काय येणार, +or -√3. आणि मग √3 आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता रूट कॅल्क्युलेट करण्याची मेथड पण झाली आहे, 5वी 6वीला का 8वीला कधीतरी झाली असेल. सो हे सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतो. पण निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचं सोल्युशन आपल्याला इथे घेता येत नाही. हे असं काहीतरी सॉल्व करून घेता येत नाही. तर स्टेटमेंट कसं आहे की पॉझिटिव्ह नंबर असेल देन देअर रूट म्हणजे त्याचं सोल्युशन काय असणार आहे, आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह असं त्याचं स्क्वेअर रूट येतं. बट फॉर निगेटिव्ह नंबर, स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. मग आपल्याला ज्या सिस्टीम्स माहिती आहेत नंबर सिस्टीम, त्याच्यात एक तर नंबर पॉझिटिव्ह असतो किंवा नंबर निगेटिव्ह असतो. मग कुठले नंबर आहेत जे नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह अशा कॅटेगरीत येणारे नंबर कुठले आहेत, तर ते म्हणजे काय असणार आहेत, या अशा निगेटिव्ह नंबर्सचे स्क्वेअर रूट असणार आहेत. त्याला म्हणतात इमॅजिनरी नंबर. मग इमॅजिनरी नंबर असा एक कन्सेप्ट आहे. तो नंबर आपण एक इंट्रोड्यूस केलेला आहे किंवा तो नंबर आहे जो ह्या निगेटिव्ह रिअल नंबरचं स्क्वेअर रूट म्हणून आपण घेणार आहोत. मीन्स काय, इमॅजिनरी नंबर कोणता आहे, तर इमॅजिनरी नंबर त्याचं नोटेशन आहे I इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. दिस इज नॉट पॉसिबल, बट हे नोटेशन आहे. I इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 मीन्स I² इज इक्वल टू -1 हा तो नंबर आहे. त्या नंबरला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. त्यामुळे x² इज इक्वल टू -16 असं जर आपल्याला सोल्युशन म्हणून काढायचं आलं, एक तर ते रिअलमध्ये येणार नाही. दिस डज नॉट बिलॉंग्स टू रिअल नंबर सिस्टीम, रिअलमध्ये येणार नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठे याचं सोल्युशन येतंय का ते आपण बघितलं तर आपल्याला या -16ला काय करायला लागेल, इथे -1 मीन्स x² इज इक्वल टू असं लिहायला लागेल -1 × 16. मग हा +16 त्याचं काढता येतं, -1 मीन्स काय, I² असं लिहिता येतं. सो दॅट इम्प्लाइज x² इज इक्वल टू -1 मीन्स I² and 16 means 4². Now you can evaluate the solution. So solution काय आहे, स्क्वेअर रूट घेतलं की x इज इक्वल टू x² रूट I, याचा स्क्वेअर रूट +or -4, सो +or -4I. हे त्याचं सोल्युशन झालं. सो x² -16
सोल्युशन आलं x प्लस और माइनस 4i. सो हे प्लस और माइनस 4i दे डज नॉट बिलॉंग्स टू रिअल नंबर सिस्टीम. सो हे काहीतरी वेगळेच नंबर आहेत, त्यांना म्हणतात इमॅजिनरी नंबर. सो अजून एक सेट फॉर्म झालेला आहे जो इमॅजिनरी नंबर कॅरी करतो. म्हणजे सगळ्या त्या सेटमध्ये काय असतात, इमॅजिनरी नंबर असतात. त्यातला आय हा इमॅजिनरी असतो. आय मीन्स काय, स्क्वेअर रूट ऑफ -1. आणि त्याला जो मल्टिपल जो असतो तो कुठलाही रिअल नंबर असणार आहे. सो एक सेट आहे इमॅजिनरी नंबरचा सेट. सपोज त्याला ए म्हटला. सो ए इज अ सेट ऑफ इमॅजिनरी नंबर्स प्लस और मायनस सम ए आय, वेअर ए रिअल नंबर असणार आहे आणि आय इमॅजिनरी असणार आहे. ए बिलॉंग्स टू रिअल नंबर्स अँड आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. सो हा एक सेट फॉर्म झालेला आहे, त्याला म्हणतात इमॅजिनरी नंबर्सचा सेट, सेट ऑफ इमॅजिनरी नंबर्स. सो इमॅजिनरी नंबर म्हणजे लक्षात आलं काय ते. आता तुम्हाला आठवत असेल की आपण स्कूल लेवलला असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केली होती. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केली तेव्हा तो फॉर्म्युला आठवत असेल, प्लस और मायनस बी प्लस और मायनस. सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला होता, त्याला डायरेक्ट नाही जमलं तर आपण तो फॉर्म्युला यूज करायचो. मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे अल्फा बीटा काढण्यासाठी आपण यूज केलेलं होतं. आणि तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर काही वेळेला असं व्हायचं की स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac हा निगेटिव्ह यायचा नंबर. आणि हा जर निगेटिव्ह आला नंबर तर स्क्वेअर रूट नाही काढायचं. मग आपण म्हणायचो की जे दिलेलं इक्वेशन आहे त्याला सोल्युशन एक्झिस्ट होत नाही, कारण ते रिअल नाही आहे. सो एक्झिस्ट होत नाही, बट ते इमॅजिनरी सोल्युशन आहे, इमॅजिनरी सेटमध्ये जातं. सो आपण कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. दॅट विल बी आयदर रिअल नंबर और इमॅजिनरी नंबर. त्याने इमॅजिनरी नंबर हे त्याचं सोल्युशन असू शकतं. फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं की x² प्लस 2x प्लस 3 आणि ह्याचं सोल्युशन काढायला गेलं तर रिअल येते का इमॅजिनरी येते ते बघू आपण. काय येणार आहे, अल्फा इज इक्वल टू अल्फा बीटा. एक सोल्युशन घेऊया, मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. डायरेक्ट लिहूया आपण -2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मीन्स 4 मायनस 4a. a मीन्स आणि c मीन्स 4ac 12 अपॉन 2. इथे काय आलं ते -2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ -8 आलं अपॉन 2. आता याचा 2 आपण कॅन्सल करू शकतो. आता स्क्वेअर रूट ऑफ -8 मीन्स कॅन बी रिटन ॲज प्लस स्क्वेअर रूट ऑफ -1 इंटू 8 अपॉन 2. आणि -1 ला आपण काय म्हणतो, आय म्हणतो. त्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 8 असं इथे सेपरेट झालं आणि मग आपण ते 2 रूट 2 येतं ना, स्क्वेअर रूट ऑफ 2 मीन्स किती आलं. सो 2 कॅन्सल होईल, मग -1 प्लस इथे रूट 2 राहिले, रूट 2 इंटू आय आणि हा 2 डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला प्लस 2 दिस इज 2 रूट 2 आणि हा रूट ऑफ -1 मीन्स किती असतं, आय असतं ना, इमॅजिनरी नंबर. तर हे बघितलं तर सोल्युशन आहे बट इट इज नॉट रिअल नंबर. सो दिस इज इमॅजिनरी रिअल यांचं काहीतरी कॉम्बिनेशन आहे. सो नेक्स्ट आपला जो काही सेट आहे, जो रिअलचा सुपर सेट आहे, तो सेट काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. तर कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम काय आहे की ती इमॅजिनरी आणि रिअल ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आलेली सिस्टीम आहे. सो ह्या टाईपचे सगळे मेंबर्स त्या सिस्टीममध्ये असणार आहेत. तर रिअल नंबर माहिती आपल्याला, रिअल नंबरचे सगळं माहिती डिटेल. आता आपण कॉम्प्लेक्स नंबर्स बघणार आहोत. इमॅजिनरी नंबर किंवा तो सेट म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, ते फक्त महत्त्वाचं आहे. आय इज इक्वल टू रूट -1 हे सगळं असणार आहे तिथे. आता कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे असा एक सेट फॉर्म झाला आहे किंवा असा एक सेट आहे विच कंटेन्स कॉम्बिनेशन ऑफ रिअल अँड इमॅजिनरी नंबर्स. which consist of combination of real and imaginary numbers. तर कॉम्प्लेक्स नंबर सेटचं डेफिनेशन असं आहे, कॉम्प्लेक्स नंबर a प्लस बी आहे. इन जनरल त्याचा फॉर्म आहे, जसं आता आपण आन्सर काढतो ना -1 प्लस वगैरे काय ते. सो a प्लस बी आहे वेअर a b बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. सो हे रिअल पार्ट असतात, हा आय तेवढा इमॅजिनरी असतो अँड आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. या नंबर्स, ह्या जनरल नंबर्सने जो तयार झालेला सेट आहे त्याला म्हणतात सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स आणि त्याचं नोटेशन आहे सी, कॅपिटल सी. बोल्ड अक्षरात जनरली पुस्तकांमध्ये लिहितात, पण आपण लिहिताना असं लिहितो, जसं आपण रिअल टाईम, नॅचरल नंबर्स, तसा हा कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. सो कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम म्हणजे काय ते लक्षात आलं आहे, सिस्टीम आहे, नंबर सिस्टीम आहे, त्याच्यात ए प्लस बी आय टाईपचे नंबर आहेत. तर ए अँड बी रिअल आहे,
त्यातले ए आणि बी रिअल आहे. त्यामुळे कुठल्या टाईपचे नंबर सगळे याच्यात येतील तर सपोज 2 प्लस 3i. सो दिस विल बिलॉंग्स टू द कॉम्प्लेक्स नंबर, कारण 2, 3 रिअल आहेत आणि i इमॅजिनरी आहे. किंवा 11 मायनस 53i हा पण काय असणार आहे, कॉम्प्लेक्स असणार आहे. किंवा ओनली काहीतरी 17i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का, आहे, बिकॉज इथे रिअल आहे, हा इमॅजिनरी आणि प्लस काय आहे, हा रिअल पार्ट त्याचा 0 आहे, त्यामुळे दिस इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर. किंवा ओनली 0 कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम मध्ये जाईल का, जाईल, बिकॉज 0 इज 0 प्लस 0i. पण 0 ने आयला मल्टी 0 ने कशाला मल्टिप्लाय केलं की 0च होतं, त्यामुळे 0 प्लस 0i मीन्स 0. सो 0 ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर. सो रिअल नंबरचा हा सुपर सेट झाला आणि त्याचं रिप्रेझेंटेशन अशा इलेमेंट्सनी करतात. आणि ह्या इलेमेंटचं रिप्रेझेंटेशन आहे त्याला पण एक स्पेशल नोटेशन आहे, त्याला झेड म्हणतात. झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय असं ते नोटेशन आहे. आता जसं रिअल लाईन आपण बघितली, रिअल लाईन लेफ्ट टू राईट गेलं की नंबर इन्क्रीज होत जातात. सो कुठल्याही एनी 2 रिअल नंबर्स घेतले की त्यात लेस दॅन ग्रेटर दॅन हे कंपॅरिझन येतं. बट कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीममध्ये, कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये हे कंपॅरिझन येत नाही. म्हणजे ग्रेटर दॅन कोणता, लेस दॅन कोणता नंबर हे येत नाही. 2 नंबर्स इक्वल आहेत का हे येतं, कारण ते इक्वॅलिटी सगळीकडेच असतं. इक्वल आहेत म्हणजे काय, एक्झॅक्टली सेम नंबर जसेच्या तसे लिहिले की त्याला आपण इक्वल म्हणणार ना. म्हणजे कसं की 2 प्लस 3i इज इक्वल टू 2 प्लस 3i असं असेल तरच त्याला आपण इक्वल म्हणणार आहोत. म्हणजे हे जे साईन आहे ते सेम असायला हवं, हे जे रिअल पार्ट्स आहेत ते सेम असायला हवे, तर ते त्यांना इक्वल म्हणणार आपण. आता जो हा कॉम्प्लेक्स नंबर तयार झालाय तो 2 पार्टने बनलाय. एकाला म्हणतात रिअल पार्ट, ज्याच्यात आय नाहीये. इथे बघा ए प्लस बी आहे. ए इज कॉल्ड रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड बी इज कॉल्ड इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इट इज रिअल नंबर पण इट इज कॉल्ड इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो झेड हे जनरल नोटेशन आहे, त्यामुळे रिअल पार्ट ऑफ झेड असं नोटेशन आहे. रिअल पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू ए अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज इक्वल टू दिस बी. म्हणजे जो आयला मल्टिपल आहे तो इमॅजिनरी पार्ट म्हणून घ्यायचा आणि जो सिंगल रिअल नंबर आहे त्याला रिअल पार्ट घ्यायचा. एकदम इझी आहे ते. त्याच्यानंतर जसा ए प्लस बी आय टाईपचं रिप्रेझेंटेशन आहे, जर 2 प्लस 3i आहे तर 2 मायनस 3i असा जर नंबर घेतला तर त्याला काय म्हणतात, म्हणजे आपण ते 2 नंबर इक्वल नसतात, आपल्याला लिहायचं आहे 2. सो 2 प्लस 3i हा नंबर असेल, सपोज Z1 म्हणायला, तर 2 मायनस 3i असा नंबर असतो. तर या दोघांच्यात काय रिलेशन असतं, दिस नंबर इज कॉल्ड कॉन्जुगेट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. सो हे 2 नंबर एकमेकांचे कॉन्जुगेट असतात आणि नोटेशन काय आहे त्याचा, बार घ्यायचं, Z1 बार. ते Z1 म्हटलं असेल तर त्याला Z1 बार म्हणायचं. एकदम इझी आहे, फक्त इथलं जे साइन आहे ते चेंज केलं की त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. म्हणजे जर असा नंबर असेल एखादा -3 प्लस 15i तर ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कुठला, रिअल पार्टचं साइन नाही आपल्याला चेंज करायचं, ते आहे तसंच ठेवायचं. याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येणार, -3 ॲज इट इज. पण हे साइन बायनरी ऑपरेशनचं साइन चेंज करायचं, मायनस करायचं 15i. सो दिस टू विल बी कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ इच अदर. सो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट एकमेकांचं म्हणजे लक्षात आलंय, मधलं जे बायनरी ऑपरेशन आहे म्हणजे जो इमॅजिनरी पार्टचं जे साइन आहे ते फक्त ऑपोजिट करायचं, एवढाच त्याच्यात डिफरन्स आहे. सो हे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. 2 रिअल नंबर 2 कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल कधी म्हणणार म्हटलं तसं ते जसेच्या तसे असतील तरच त्याला इक्वल्स म्हणतात. म्हणजेच काय की रिअल पार्ट इज इक्वल टू रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट. एक्झॅक्टली सेम असेल तरच त्या 2 कॉम्प्लेक्स नंबर्सना इक्वल म्हणतात. आणि म्हटलं तसं ग्रेटर दॅन लेस दॅन असं कंपॅरिझन कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये नाही. पण 2 कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल ए इज इक्वल टू, आपण घेऊया 2 कॉम्प्लेक्स नंबर आणि असं आपण का म्हणतोय ते थोडंसं आपण इथे चेक करूया की 2 कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल असण्यासाठी रिअल इज इक्वल टू रिअल, इमॅजिनरी इज इक्वल टू इमॅजिनरी असं का असायला हवं ते आपण थोडंसं इथे चेक करूया की कसं ते फॉलो होतं. सपोज काहीतरी Z1 इज इक्वल टू A प्लस बी आय अँड Z2 इज इक्वल टू C प्लस डी आय असे 2 कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. तर ते इक्वल होण्याची जी कंडिशन आहे ती कशी फॉलो होते ते आपण बघूया. हे इक्वल आहेत, सपोज तर काय होणार, A प्लस बी आय इज इक्वल टू C प्लस डी आय असं आपण म्हणू. C इकडे आणि थोडं सिम्प्लिफाय करू, A मायनस C इज इक्वल टू डी आय
मायनस बी आहे. आय कॉमन आहे, सो दॅट इम्प्लाइज ए मायनस सी इज इक्वल टू बी मायनस बी इंटू आय. आता आपल्याला माहिती आहे आय मीन्स स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन. सो ते इथे काही कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला जमणार नाही, त्याला आपण रिअल नंबर मध्ये आणूया. म्हणजे बोथ साईडला आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. सो दॅट इम्प्लाइज इथे आपल्याला सॉल्व नाही करायचं आहे, आपल्याला ही कंडिशन कशी फॉलो होते ते बघायचं. स्क्वेअर इज इक्वल टू बी मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. आता आय स्क्वेअरला आपण मायनस वन कॉल करू शकतो, तो रिअल नंबर होईल आणि आपण हे काय येते ते बघूया. सो ए मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इज इक्वल टू मायनस येणार आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन इंटू डी मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हे सॉल्व करून पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही सॉल्व करायचं आपल्याला ती कंडिशन चेक करायची इक्वॅलिटीची. सो हे मायनस इकडे आपण इथे आणलं, दॅट इम्प्लाइज ए मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं आपल्याला मिळेल. आता इथे ऑब्झर्व केलं तर ए सी डी बी ऑल आर रिअल नंबर्स. रिअल नंबर्स आहेत, त्यांचं काय बायनरी ऑपरेशन झाले, प्लस मायनस वगैरे ब्रॅकेटमध्ये झाले आणि सगळा तयार होऊन एक रिअल नंबर तयार होणार आहे. कारण रिअल नंबरवर बायनरी ऑपरेशन केली किती येणार आहे तो रिअल नंबर. आता हा पॉझिटिव्ह आणि त्याचा स्क्वेअर केला म्हणजे इट मस्ट बी पॉझिटिव्ह, काही इमॅजिनरी नाही, त्यामुळे मायनस वन नाही येणार कोणाचा आन्सर. सो हा पॉझिटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबर आणि असं कसं होईल की टू पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन इज इक्वल टू 0 येते. हे रिअल नंबर्समध्ये पॉसिबल नाही. म्हणजे काय असलं पाहिजे की दिस ब्रॅकेट मस्ट बी 0 अल्सो दिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0 असतं. दॅट इम्प्लाइज ए मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड डी मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. पण आता हे सगळे रिअल नंबर्स आहेत, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की जर स्क्वेअरच 0 असतील तर स्क्वेअर रूट 0 असतात. आणि मग ते सिम्प्लिफाय करत गेले की मिळालं आपल्याला ए इज इक्वल टू सी अँड हे डी इज इक्वल टू बी. आता इथे डी हा याचा इमॅजिनरी, हा बी. इमॅजिनरी इज इक्वल टू इमॅजिनरी अँड रिअल इज इक्वल टू रिअल असं असेल तर दोन कॉम्प्लेक्स नंबर्स हे इक्वल होतात. त्यामुळे कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल असण्यासाठी दोन्ही सेम टू सेम असायला पाहिजे. म्हणजे सपोज काय घेतलं की 14 मायनस 13r आणि मग 14 मायनस 13r हे जो दोन नंबर घेतले तर ते इक्वल रिअल नंबर्स असतील. बिकॉज 14 इज इक्वल टू 14, बी आणि डी काय मायनस 13 सो इक्वल. मग 14 मायनस 13 आणि 14 प्लस 13 आहे इक्वल आहे का? आपण म्हणू 14 मॅच होत आहे, 13 मॅच होते, पण विथ साइन मॅच व्हायला हवं. इमॅजिनरी पार्ट आय हा वेगळा आहे, हे जे साइन आहे ते ह्याचा साइन आहे, म्हणजे त्या रिअल पार्टचा साइन आहे. त्यामुळे इथे साइन काय, इथे बी काय आहे मायनस 13 आहे, इथे बी काय प्लस 13 आहे. त्यामुळे हे दोन नंबर इक्वल नाही आहे, पण दे आर कॉन्ज्युगेट ऑफ इच अदर. त्यामुळे इक्वॅलिटी कधी व्हॅलिड असते आणि कॉन्ज्युगेट एकमेकांचे कधी असतात वगैरे हे आपल्याला लक्षात आलं असेल. सो अशा सगळ्या नंबर्सने बनलेली ही कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम आहे. यापुढे जाऊन आपण त्या कॉम्प्लेक्स नंबर्सच्या ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन काही पॉसिबल आहे का, किंवा त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आहे. रिअल नंबरचं जर आपण बघितलं होतं रिअल लाईनवरचं, आता कॉम्प्लेक्स नंबरचं काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे का, ते कसं आहे, तर हे सगळं डिटेल पुढे व्हिडिओमध्ये येत राहतीलच.